ओके, बसा. आपण शिकलो स्टीव्ह जॉबबद्दल की त्याच्यात 3 स्टोरी. त्यामध्ये समटाइम लाईफ हिट्स यू इन द हेड विथ अ ब्रिक, डोंट लूज द फेथ. कधी कधी तुमच्या जीवनामध्ये काही अशा प्रकारचे संकट येऊ शकतात बरं का, पण ते संकट आल्याच्या नंतर यू डोंट लूज अ फेथ, तुम्ही तुमचा विश्वास गमवायचा नाही. द ओनली वे टू ग्रेट वर्क इज टू लव व्हॉट यू डू. इफ यू हॅवंट फाउंड इट कीप लुकिंग, डोंट सेटल. जीवनामध्ये जेव्हा तुमचे संकट येतात, जीवनामध्ये जेव्हा तुमच्या खूप अडचणी येतात, तेव्हा तुम्ही काय करायचं, सेटल व्हायचा प्रयत्न करायचा. अबाउट अ इयर ॲगो आय वॉज डायग्नोज. 1 वर्षाच्या पूर्वी मला जो झाला होता कॅन्सर, स्टीव्ह जॉब यांना कोणता झाला होता, कॅन्सर. त्या कॅन्सर त्याने डायग्नोज केलं. काय केलं, डायग्नोज. डायग्नोज म्हणजे काय, निदान करणे. डायग्नोज म्हणजे काय, निदान करणे. टेक अ ट्रीटमेंट, त्याला निदान करणे म्हणतात बघा. विथ कॅन्सर माय डॉक्टर ॲडवाइस मी टू गो होम अँड गेट माय अफेअर्स इन ऑर्डर. माझ्या डॉक्टरनं मला काय दिला, सल्ला दिला. काय सल्ला दिला, तुम्ही आता घरी जा आणि चांगल्या प्रकारे आराम करा. कारण द डिसीज अ फेस अ स्टीव्ह जॉब इट वॉज अ व्हेरी रेअर डिसीज. रेअर म्हणजे काय, दुर्मिळ. रेअर म्हणजे काय, दुर्मिळ. आणि तो आजार खूप दुर्मिळ होता. ॲज वेल ॲज अ डेंजर डिसीज. पुढे बघा, विच डॉक्टर कोड फॉर प्रिपेअर टू डाय आय लाय विथ दॅट डायग्नोसिस ऑल डे. लॅटर दॅट इव्हिनिंग आय हॅड अ बायोस्पी. त्याच्यानंतर कॅन्सरच्या आधारावर 3 ते 4 ट्रीटमेंट आहे. पहिली ट्रीटमेंट आहे केमोथेरपी, म्हणजे इंजेक्शन देतात. दुसरी ट्रीटमेंट कोणती आहे, सर्जरी. तिसरी ट्रीटमेंट कोणती आहे, रेडिओलॉजी. रेडिओलॉजी म्हणजे शॉक देतात पेशंटला बरं का. मग चौथी ट्रीटमेंट आहे बायोस्पी. मग माझ्यावर काय केली, बायोस्पी केली. स्टीव्ह जॉब म्हणतात, इट टर्न आउट टू बी व्हेरी रेअर फ्रॉम अ पॅन्क्रियाटिक कॅन्सर. व्हेरी रेअर फ्रॉम अ पॅन्क्रियाटिक कॅन्सर. रेअर म्हणजे काय, खूप दुर्मिळ. दुर्मिळ म्हणजे काय, 10 ते 12 लाखातून एखाद्या माणसाला होणे आजार, त्याला दुर्मिळ असे म्हणतात. अशा प्रकारे मला तो आजार झाला, त्याची बायोस्पी झाली. बी अ व्हेरी रेअर फ्रॉम द पॅन्क्रियाटिक कॅन्सर दॅट इज अ क्युरेबल विथ सर्जरी. पण तो सर्जरीनं क्युरेबल होत होता. क्युरेबल म्हणजे काय रे, बरा होणे. क्युरेबल म्हणजे काय, बरा होणे. पुढे पहा, आय हॅड द सर्जरी अँड आय एम फाईन नाऊ. मला काय झाली होती, सर्जरी झाली होती आणि त्या सर्जरीतून मी थोडासा काय झालो, बरा झालो. पुढे बघा, स्टीव्ह जॉब यांनी काय म्हटलेलं आहे, लक्ष द्या. स्टीव्ह जॉब टोल्ड अस अबाउट 3 स्टोरीज. द थर्ड स्टोरी अबाउट हिज लास्ट स्टेप. दिस वॉज द क्लोजेस्ट आय हॅव बीन टू फेसिंग डेथ. त्यांनी म्हटलेलं आहे, तिसरी स्टोरी माझ्या डेथची आहे. म्हणजे कॅन्सर झाल्यामुळे मला काय झालं होतं, जणू काही मी डेथच्या जवळ आलो होतो. अँड आय होप इट इज द क्लोजेस्ट. आणि मला असं वाटलं की मी आता मरणाच्या कुठं आलो, जवळ आलो होतो. आय गेट फॉर अ फ्यू मोर डिकेड्स हॅविंग लिव्हिंग थ्रू इट आय कॅन नाऊ से दिस टू यू, युअर टाईम इज लिमिटेड. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, स्टीव्ह जॉब म्हणतात तुम्हाला एक सल्ला द्यायचा आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जो वेळ भेटतो तो खूप लिमिटेड असतो, तो खूप मौल्यवान असतो. त्याच्यामुळे तुम्ही चांगला वापर करा. सो डोंट वेस्ट. वेस्ट म्हणजे काय, वाया घालवणे. म्हणजे त्या वेळेला वाया घालवू नका. लिव्हिंग समवन इल्स लाईफ. इट लिव्हिंग समवन इल्स लाईफ. जेवढा पण तुमचा वेळ असेल तुम्हाला, तो तुमचं जीवन चांगलं करण्यासाठी घालवा. डोंट बी ट्रॅप बाय डॉग्मा. म्हणजे याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, कोणत्याही परिस्थितीमध्ये दुसऱ्याच्या विचारांना, वाईट विचारांना ट्रॅप पडू नका. ट्रॅप म्हणजे काय, बळी पडू नका. विच इज अ लिव्हिंग विथ द रिझल्ट ऑफ द पीपल थिंकिंग, डोंट लेट द नॉईस ऑफ द अदर ओपिनियन्स. त्यांचं म्हणणं असेल स्टीव्ह जॉबचं, तुम्हाला जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर चुकीच्या लोकांचं ओपिनियन पण घेऊ नका. पुढे बघा, दे ना युअर हार्ट अँड इंट्युशन दे समहाऊ ऑलरेडी नोन व्हॉट यू ट्रुली वॉन्ट टू बिकम. त्यांचं म्हणणं असे, जे तुम्हाला जीवनामध्ये घडायचे, जे तुम्हाला जीवनामध्ये व्हायचे ते तुम्ही स्वतः ठरवा. वेन आय वॉज यंग, जेव्हा मी तरुण होतो, देअर वॉज अन अमेझिंग पब्लिकेशन कॉल्ड द होल अर्थ कॅटलॉग.
जेव्हा मी नवीन होतो तेव्हा एक चांगल्या प्रकारचं एक पब्लिकेशन होतं, त्याचं नाव आहे द होल अर्थ कॅटलॉग. इन द फायनल इश्यू ऑन द बॅक कव्हर दे पुट अ फोटोग्राफ. आणि शेवटच्या क्षणी त्याचं जे कॅटलॉग होतं, कॅटलॉग म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, हॉटेलमध्ये गेलो आपण तर हॉटेलमध्ये काय असतं, मेनू कार्ड असतं, बरोबर आहे का. एखाद्या मोठ्या शॉपमध्ये गेलो तर काय असतं, कॅटलॉग असतं. मग जी वस्तू विकत घ्यायची आहे तिची पूर्ण माहिती असणे. त्या कॅटलॉगवर एक पब्लिश जे केलं होतं बघा, मॉर्निंग कंट्री रोड. आणि विद्यार्थ्यांना त्या कॅटलॉगवर, त्या माहिती पत्रकावर, त्याच्या वरचं जे पेज होतं सगळ्यात वरचं, त्या पेजच्या वर काय लिहिलं होतं माहिती का, सकाळचा एका कंट्रीचा रूट होता. बिनीथ इट वेअर द वर्ड्स स्टे हंग्री स्टे फुलिश इट वॉज दिअर फेअरवेल मॅसेज ॲज दे साइन ऑफ. त्यांचं म्हणणं असं होतं की यश मिळवण्यासाठी तुम्ही काय व्हा, भुकेले व्हा, भुकेले व्हा. बरोबर आहे का. तुम्हाला जीवनामध्ये जे यश मिळवायचं आहे त्यासाठी तुम्ही भुकेले व्हा. आय हॅव ऑलवेज विश दॅट फॉर माय सेल्फ. आणि अशाच प्रकारे जीवनामध्ये मी जे सक्सेस झालो त्याचा मी भुकेला होतो. अँड नाऊ ॲज यू ग्रॅटिट्यूड टू बिगिन एन्यू आय विश दॅट फॉर यू स्टे हंग्री स्टे फुलिश. त्याचं म्हणणं असं होतं, स्टे हंग्री स्टे फुलिश. तुम्हाला जर जीवनामध्ये जर सक्सेसफुल व्हायचं असेल, तुम्हाला जीवनामध्ये जर चांगला मोठा यश मिळवायचा असेल तर वेडे होऊन अभ्यास करा, खूप मोठे व्हा. अशा प्रकारे आपला टॉपिक होता. आणि आपल्या टॉपिकमध्ये त्यांनी स्टीव्ह जॉब यांनी सांगितलं आहे अबाउट द 3 स्टोरी. द फर्स्ट स्टोरी इज ही ड्रॉप द कॉलेज. ओके. द सेकंड स्टोरी इज अ लव अँड थर्ड स्टोरी इज अ डेथ. त्यांचं म्हणणं असं आहे की इन माय फर्स्ट स्टोरी इन माय लाईफ when I dropped the college, that time I spent my time very important things and I invented the Macintosh computer. And the second story, love and lost. And the third story is death. In this story, they also face the danger, disease, cancer. Okay.